बनवतो तसंच केलेलं आहे. 15 मिनिटं रवा भिजत ठेवलेला होता. 1 वाटी रवा घेतलेला होता, पाव वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी आपलं भाकरीचं पीठ. त्या भाकरीच्या पीठामध्ये माझं ज्वारीचं पीठ होतं, तांदळाचं पीठ, तांदूळ, ज्वारी आणि नाचणी असं मिळून होतं आणि थोडीशी उडदाची डाळ होती. आता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते भाकरीचं पीठ तुम्ही घेऊ शकता. बारीक चिरलेला 1 कांदा, 1 बारीक किसलेलं गाजर, 1 हिरवी मिरची, टॅमॅटो 1, चवीनुसार मीठ, हळद थोडीशी आणि हे मिक्स करून घेतलं. आणि ह्यात मी आज वेगळेपणा म्हणून 1 लसूण किसून घातली. त्याने डोसा एकदम मस्त वेगळ्याच चवीचा लागला. पातळ घालतायत तेवढं पातळ घालायचं म्हणजे छान कुरकुरीत होतो आणि जो लसणीचा किसलेली लसूण आहे त्याचा खमंगापणा छान येतो. 1 चमचा तीळ घातलेले होते म्हणजे ते दाताखाली छान क्रंचनेस येतो, तिळाचा छान लागतं. टर्न करते. मस्त खरपूस आता झालेला आहे. 1 वाटी रवा घेतला तर 4 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन असंही तुम्ही घालून करू शकता, त्याच्यानेही छान लागतो.